हॅलो हॅलो चला प्रथम कुमार चावेंद्र संघ देखील आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंच आमच्या ठिकाणी मैदानामधून रवाना होताना आपण पाहतोय पंच भाऊ पाटील, पंच सुरेश घरत आणि पंच सुनील म्हात्रे. ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फिल्पास नाणेफेक दोन संघांमधून झाली. नाणेफेकीचा कॉल लागतो प्रथम कुमार चावेंद्र संघाच्या बाजूने. प्रथम स्वीकारले जातं क्षेत्ररक्षण आमंत्रित केले जात ठिकाणी अष्टविनायक ठाकूरपडा या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. तर निश्चितच मित्रांनो आपण पाहतात जय हनुमान सारंग 40+ आयोजित स्वर्गीय रुपेश व सागर स्मृती चषक 2022. बघा गावदेवी अंजूर संघाने देखील लवकरात लवकर या क्रीडानगरीमध्ये दाखल व्हायचं आहे. अगदी आज स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम मेगा फिनाल डे आहे आणि अगदी त्यांनी 2 वाजता रिपोर्टिंग करा. बघा गावदेवी अंजूर संघ अधिक वेळ घेऊ नका. अगदी तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून ही जर स्पर्धा पाहत असाल तर अगदी वेळेवर या क्रीडानगरीमध्ये पोहोचायचंय. जाऊया आपण मैदानामध्ये. सामना सुरू होतोय. प्रथम कुमार चाविंद्रा आणि अष्टविनायक ठाकूरपाडा नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो चाविंद्र संघाने. आणि ऐकूया पहिल्या 4 षटकांसाठी माझे सहकारी समालोचक मोहनदादा भोईर यांना. चला गावदेवी पिंपळकर संघ देखील आपण आपलं रिपोर्टिंग करायचं. यानंतर तुमचा सामना असेल त्या अनुषंगाने आपण आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचंय. गावदेवी पिंपळकर या संघाचा कॅप्टन संघ नायक आपण प्रतिनिधी आपण देखील आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं. जैन आणि श्रीनाथ ही सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली आहे. षटक क्रमांक पहिलं, वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, संघाच्या वतीने पहिलं गोलंदाज गुरु. चला प्लीज पंचांना देखील विनंती आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला, संघाच्या वतीने पहिलं षटक आता तो गोलंदाज गुरु. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे. फलंदाज जैन याला नॉन स्ट्राइक श्रीनाथ. पहिला चेंडू फेस करताना आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर गुरु आणि पहिला चेंडू काय कमालीचा फटका. चेंडू सुंदरसा फ्लिक केला. चेंडू ऑन साइडला जातोय. अप्रतिम उत्कृष्ट फटका जैन याच्या बॅट मधून आपण पहिला चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. बघा चाविंद्र संघाकडे कुठेतरी या ठिकाणी क्षेत्ररक्षण कमी आहे आणि या अनुषंगाने म्हणतो त्या संघाला पेनल्टीचा सामना करावा देखील लागतोय. पेनल्टीच्या 2 धावा बघा दोन्ही संघाचे कॅप्टन पेनल्टीचे 2 धावा आम्ही ऍड देखील करतो. धावसंख्या होते ती 6. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू सुंदर ऑफराईचा फटका. चेंडूचा पाठलाग करताना क्षेत्ररक्षक मात्र नाही अडू शकत. काय कमालीचा फटका होता.
चेंडू मिडॉपरून लॉंग ऑफला येतोय. कुठल्या प्रकारचा शतक्षण खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, मार्गस्थ झाला, सीमारेषा बाहेर जाणारा बॅक टू बॅक दुसरा चौकार. फलंदाज जैन याच्या बॅट मधून आपण पाहिला. बॅक टू बॅक दोन चौकार ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं. कमालीची बॅटिंग आहे जैन याची अगेन्स्ट गोलंदाज गुरु. आता मात्र चेंडूची लाईन रीड करता आली होती. अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. परिमाण बीट होताना फलंदाज जैन याला देखील आपण पाहिलं तो मोठा फटका मारायचा माणूस होता. मात्र चेंडूची बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आलं नव्हतं. निर्धाव चेंडू धावसंख्या असते षटक क्रमांक पहिलं बिनबाद 8. आता मात्र आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतोय. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय आणि जोपर्यंत आउटफील्ड मधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मात्र तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 3 धावा देखील कंप्लीट. धावसंख्या 3 ने पुढे सकते ती 11. धावसंख्या 13 वर पोहोचते. 2 धावा पॅनलचे देखील आम्ही ऍड केलेले आहेत. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज गुरु. लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतो, स्ट्राइक रोटेट करतो. डावपुरा फलंदाज श्रीनाथ. चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका. स्कोर ऑफ विकेट. एक धाव घेण्याची संधी प्राप्त होते फलंदाजला. एकदम आणि संघ धावसंख्या एकाने पुढे सकते. धावसंख्या होते ती 14. षटक क्रमांक पहिला आपण पाहतो. कमालीची फलंदाजी देखील पाहतो. अष्टविनायक ठाकूर प्रसंगाच्या माध्यमातून खास करून जैन याच्या बॅट मधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू सुंदर सुरेख अप्रतिम प्रहार. चेंडू मात्र जातोय सीमारेषे बाहेर चौकार. षटक क्रमांक पहिलं पाहतो. पहिल्या षटकामधून एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फलंदाजी जैन याच्या बॅट मधून आपण पाहतो. चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 18. अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकारामधून काय कमालीची बॅटिंग आपण पाहतोय जैन याची. षटक क्रमांक पहिलं समजा पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या ती 18. गुरु याच्या गोलंदाजी वापर पहिल्या तब्बल 16 धावा. पॅनलच्या 2 धावा ऍड करतो. धावसंख्या 18 वर पोहोचते. तर पहिल्या षटकारामधून अष्टविनायक ठाकूर संघाची एक चांगली दमदार सुरुवात आहे. उत्तम सुरुवात आहे. दर्जेदार सुरुवात आहे. वेलकम राजन पाटील. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. गेली 3 दिवस आपली देखील या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आम्ही पाहतोय. चेंडूला सुंदर स्वीपचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेकडे चौकार. कमालीची बॅटिंग आपण पाहतो आज अष्टविनायक ठाकूर संघाच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे जहीनच्या बॅट मधून चौकार आला त्याचप्रमाणे जहीन श्रीनाथ याच्या बॅट मधून देखील चांगली फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 22. षटक क्रमांक दुसरा वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज सरस. अगेन्स्ट गोलंदाज सरस. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका फसतो की काय? यस, वेल जज कॅच. सकारामीच्या माध्यमातून सुरेख सुंदर अपने मुस्कुळ झेल कलेक्ट केला जातोय. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका आपण पाहिला होता. फटका फसतोय. सुरेख सुंदर अपने मुस्कुळ झेल कलेक्ट केला जातोय. महत्वाचा पहिला फलंदाज श्रीनाथ त्याची खेळी संपुष्टात.
वेलकम राजनजी पाटील. राजन भाऊ आपण देखील स्टेजवर यायचं आहे. एक क्रिकेट निस्कीम चाहते असून उत्तम क्रिकेटर देखील आहेत. सरंगाव संघाचे खंदे समर्थक देखील आहेत आणि गेली 3 दिवस या स्पर्धेमधून त्यांची देखील एक आवर्जून उपस्थिती आपण पाहतोय. चला प्लीज आपण थोडस वेल कमी घ्या. जैन याच्या बॅट मधून पुन्हा एकदा सुरेख सुंदर फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने 200 रन बीट करून चेंडू जातोय कौकोना सीमारच्या बाहेर चौकार. धावसंख्या 4 ने पुढे धावसंख्या होती ती 26. आज कमालीची बॅटिंग देखील आपण पाहतोय जैन याच्या बॅट मधून. हलक्यात बॅटने चेंडू सुंदरसा ऑपरेटरचा फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला येतोय. गुरु याच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्रक्षमता मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या एकाने पुढे शकते ती 27. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतोय 1/27. नाणेफेक खेळल्यानंतर आपण पाहतोय अष्टमी खडकवाडा संघ प्रथम फलंदाजी करणारा संघ. आता मात्र स्ट्राईक रोडेट करण्याची संधी संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार फलंदाज गणेश. आणि गणेशाच्या बॅट मधून पहिला चेंडू पेस करणारा काय कमालीचा फटका. अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला गणेशाच्या बॅट मधून. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क षटकार. या 6 धावे संघात धावसंख्या 33 वर पोहोचते. अतिशय कमालीचा फटका गणेशाच्या बॅट मधून देखील पाहिला. आणि या 6 धावेने गणेश देखील आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतो. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सकते. धावसंख्या होती ती 33. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सरस. या ठिकाणी मात्र थोडासा मिसटाईम फटका आहे. मात्र 2 षटकांच्या मधून हा चेंडू कुठतरी आपण लँड होताना पाहिला. सेफ लँड झालं होतं. सेफ लँडिंग झालं होतं चेंडूचं. मात्र तो जोपर्यंत आउटफील्ड मधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मिळतील 2 धावा संघा. धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 35. तर जाऊया व्यासपीठ मंचावर. काही मान्यवर मंडळी प्रतिष्ठित मंडळीमध्ये आपण पाहतो आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक राजन पाटील यांचं करूया आपण स्वागत आणि सन्मान. राजन पाटील आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. क्रिकेटचे निस्कीम चाहते आहेत आणि गेली 3 दिवस या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आपण पाहतो या स्पर्धेसाठी त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान केलं जातं.
प्रथम कुमार चाविंद्र संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर माजी कॅप्टन अजय पाटील यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान. प्रथम कुमार चाविंद्र संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि त्याचबरोबर माजी कॅप्टन अजय पाटील यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान. वन बॉन्स मला वाटतं एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. वेलकम 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 मित्र. या ठिकाणी शुभ आगमन झालेले गंगामाता गोंदिवली संघाचे आधारस्तंभ गंगामाता गोंदिवली संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आणि त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष सन्माननीय धीरजजी म्हात्रे हे मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन वेलकम. त्याचबरोबर किशोरजी म्हात्रे आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. 3 स्टार मूव्हीजचे प्रोप्रायटर किशोरजी म्हात्रे तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. धावसंख्या 39 वर पोहोचते. षटक क्रमांक 3 राम याच्या माध्यमातून आपण पाहतोय. पंधरा चांदार चेंडू खेळून काढला. चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला येतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सकते 41. बघूया तिसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जातो का. कमालीची बॅटिंग देखील या स्पर्धेमधून केली जैन याने. 26 धावा ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. नव चेंडू मधून आपण पाहिल्यात तब्बल 26 धावाच्या ज्या बॅट मधून. कणकणीत 5 चौकार देखील आपण पाहिलेत. नेक्स्ट बॅट्समन येतो संजू. अतिशय चांगला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र संपर्क साधता आला तर फलंदाज डॉट चेंडू जातोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा बिग ब्लास्ट. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क आणि या साध्या संख्या धावसंख्या स्थानी पुढे सध्या धावसंख्या होते ती 47. कमालीची बॅटिंग देखील आपण पाहतो अष्टमी ठाकूर संघाच्या माध्यमातून. खास करून जेनीच्या बॅट मधून आपण पाहिलं तब्बल 26 धावा. त्याला उत्तम साथ गणेशाची. आता मात्र हा फटका येतोय संजूच्या बॅट मधून. मॅच बॉल येतोय. चार चेंडूंची फेक झाली. 2 चेंडू शेष आहेत. बघा पहिल्या चेंडूवर चौकार आहे. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. तिसरा चेंडू डॉट आहे. पाच चेंडूंची फेक झालेली आहे. पहिला चेंडू डॉट आहे. हॅलो नमस्कार.
कमालीचा फटका देखील आपण पाहिला होता. या ठिकाणी फलंदाज संजूच्या बॅट मधून 6 धावेचा फटका आपण पाहिला. 7 धावे संघात धावसंख्या 7 आणि पुढे सकते धावसंख्या 53 वर पोहोचते. षटक क्रमांक तिसरा संपला 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 53. एक विशाल लक्ष्याकडे वाटचाल करताना आपण आज पाहतो अष्टमी संघाला काय कमालची बॅटिंग आहे. सुरुवात देखील अतिशय चांगली झाली होती. खास करून आपण पाहिले जैन याच्या बॅट मधून तब्बल 26 धावा. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आणि संघातील सर्वात महत्वाचा क्रमकार गोलंदाज संदीप येतोय. गणेशाच्या बॅट मधून पुन्हा हा बिग ब्लास्ट. चेंडूची लाईन लवकर रीड केली. फटका देखील उत्तम आपण पाहिला आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. संघाची धावसंख्या 59 वर पोहोचते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज संदीप. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू पायावर जातो. पंचांना हलकासा प्रयत्न विचारला. पंच देखील संमत आणि महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय गणेश. बघा ज्या चेंडूचा चांगला समाचार हवा तसा मात्र घेतला आणि चेंडू पायावर जातो. लेंथ लाईनचा मधल्या इस्टिवचा चेंडू होता. पंचांना हलकासा प्रश्न देखील विचारला गेला आणि पंच देखील संमत आणि लेग बिफोर प्लम केले जातो. फलंदाज गणेश याला महत्वाचा फलंदाज होतो. गणेश नेक्स्ट बॅट्समन येतो संतोष. संतोष याच्याकडे देखील चांगली आवडी चांगली क्षमता आहे. उत्तम फलंदाज आहे. नेहमीच आक्रमक खेळ ज्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज आहे. नेक्स्ट बॅट्समन डावखुरा फलंदाज संतोष येतोय. अगेन्स्ट गोलंदाज संदीप. अतिशय खराब चेंडू. पंच वाईटचा इशारा करतात. 1+1 एकंदरीत 2 धावा या ठिकाणी गृहीत धरले जातील. 2 धावा संख्या धावसंख्या 2 ने पुढे संख्या धावसंख्या होते ती 61. खराब चेंडू उत्तम प्रहार. फुल्यांचा चेंडू ऑनसेटचा फटका देखील अतिशय चांगला आपण पाहिला. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. अतिशय खराब चेंडू होता. उत्तम प्रहार देखील आपण पाहिलं होतं. ऑनसेटचा बिग ब्लास्ट देखील आपण पाहिला होता आणि या 7 मिनिट सगळ्यात धावसंख्या होती ती 67. आणि या स्पर्धेतली षटकारांची 5वी अटक आपण पाहतोय संजयच्या बॅट मधून. काय कमालीची बॅटिंग आज केली अष्टमी ठाकूर संघाच्या फलंदाजांनी. वेलकम शरद. पुन्हा एकदा विकेट घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅट मध्ये व्यवस्थित संपर्कात आला. चेंडू ऑन द कार्पेट जातोय मिडला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट आणि या 2 धावा संघात धावसंख्या होते ती 69. या स्पर्धेतला सर्वोच्च धावसंख्या उभारणारा पहिला संघ आपण पाहतोय अष्टविनायक ठाकूरपाडा.
पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका देखील आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा, धावसंख्या 2 ने पुढे सकते ती. धावसंख्या 71. पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका कार्पेट चेंडू जातोय कॉर्नर सीमारेषेकडे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा देखील कंप्लीट केले जातात. धावसंख्या 2 ने पुढे सकते 73 आणि विजयाचं लक्ष असेल ते 74 धावांचं. काय कमालीची बॅटिंग आज आपण पाहिली. या स्पर्धेचा सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा मान देखील आपण पाहतो अष्टमी ठाकूर प्रसंगाच्या माध्यमातून. तर जाऊया आपण व्यासपीठ मंचावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, नामांकित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या प्रतिष्ठित मंडळीमध्ये आपण पाहतोय गंगामाता गोंदिवली संघाचे आधारस्तंभ, संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर गोंदिवली गावचे समाजसेवक, युवा उद्योजक आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष धीरज म्हात्रे आणि त्याचबरोबर इंजय ग्रुपचे देखील उपाध्यक्ष आहेत, ज्यांच्या माध्यमातून देखील आपण चांगल्या स्पर्धेचं आयोजन पाहिलं होतं. धीरज म्हात्रे यांचा या ठिकाणी केलं जातं विशेष गौरव आणि सन्मान. सन्मानी व्यासपीठावर विराजमान गंगामाता गोंदिवली संघाचे कॅप्टन, उत्कृष्ट क्रिकेटर, इंजय ग्रुपचे सन्माननीय उपाध्यक्ष, भिवंडी क्रिकेट संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष, गंगामाता गोंदिवली संघाचे आधारस्तंभ, गोंदिवली गावचे सुपुत्र, नामांकित युवा उद्योजक धीरज म्हात्रे यांच्या ठिकाणी केलं जातं विशेष गौरव आणि सन्मान. वेलकम वेलकम वेलकम. मित्र या ठिकाणी शुभ आगमन झालेले भिवंडीतील एक नामांकित असं व्यक्तिमत्व, सोनादेवी टेमघर संघाचे सर्व आधारस्तंभ आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सल्लागार, माजी अध्यक्ष भिवंडी 40+ संघटनेचे माजी अध्यक्ष टेमघरचा दानशूर राजा म्हणून ज्यांची ओळख आहे, आमची माती आमचं डंपर आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय माजी अध्यक्ष बाबा बर्फाणीचे प्रोप्रायटर पद्माकर चौधरी यांसाठी शुभ आगमन झाले. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. त्यांच्या समवेत संघटक कालुराम भोईर, त्याचबरोबर संतोष चौधरी, तुमचं देखील मनापासून स्वागत. मान्यवरांच्या माहितीसाठी चालू सामना 2 दिग्गज संघामध्ये आपण पाहतोय. प्रथम कुमार साविंद्र विपक्ष अष्टवैनिक ठाकूरवाडा. मात्र अष्टवैनिक ठाकूरवाडा स्पर्धेमधून विक्रम प्रस्थापित केलेला आहे. या स्पर्धेतला सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम देखील आज या मैदानामधून त्याने केलेला आहे. 73 धावा झालेल्या आहेत आणि 74 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य आहे ते विजयासाठी. प्रथम कुमार साविंद्र या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या उभारणारा पहिला संघ आपण पाहतोय. वेलकम नंदू पाटील, गावदी स्पोर्ट्स पिंपळकर या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आणि त्याचबरोबर कॅप्टन देखील आहेत. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. हॅलो हॅलो कॅमेरामॅन, आपण थोडसा स्टेज कव्हर करा. तर जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, नुकतंच ज्यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेले. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय माजी अध्यक्ष, टेमघर गावचे दानशूर राजा म्हणून ज्यांची ओळख आहे, आमची माती आमचं डंपर, बाबा बर्फाणी चे प्रोप्रायटर, भिवंडीतील एक नामांकित असं व्यक्तिमत्व,
पद्माकर चौधरी यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. त्यांच्याकडे देखील या स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक सहकार्य उपलब्ध झालेले मी ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने त्यांचं देखील मनापासून कौतुक करतोय. तर स्वागत आणि सन्मान करूया आपण भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे माजी अध्यक्ष टेमगर गावचे दानशूर राजा सन्माननीय पद्माकर चौधरी यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. सोनादेवी टेमगर संघाचे एक आधारस्तंभ आहेत, संघाचे सर्व आहेत आणि येणाऱ्या कालामधून मित्र त्यांच्या माध्यमातून देखील आपण एक मोठ्या बिग इव्हेंटचं आयोजन पाहणार आहोत. मोठी स्पर्धा देखील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या समेत संतोष चौधरी सोनादेवी टेमगर संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर, संघाचे खंदे समर्थक संतोष चौधरी यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून उदय म्हात्रे दिवास्पोर्ट दिवा या संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि एन्जॉय ग्रुपचा सदस्य देखील त्याच्या माध्यमातून देखील आपण एक स्पर्धा पाहिली आणि त्यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद उदयजी म्हात्रे. एक डॅशिंग पर्सनॅलिटी ज्यांची आहे, एक वेगळा अंदाज ज्यांचा आहे, त्यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेलं आहे. त्यानंतर संघाचे माजी कॅप्टन कालुराम भोईर सोनादेवी टेंबर संघाचे कालुराम भोईर यांना देखील आपण सन्मानित करूया. कालुराम भोईर यांना देखील आपण सन्मानित करूया. षटक क्रमांक पहिलं, वैयक्तिक पहिला, सांघिक पहिलं, गोलंदाज विष्णू आणि पहिला चेंडू खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, स्क्वेअर मारा, पंचायत समांतर, धाव मिळते अवांतर. लेग स्टंपला सोडून जाणार चेंडू आपण पाहिला, पंचांची व्हाईटचा इशारा येतोय आणि एका दाब्याने समित्र संघाचा आकडा ओपन होतोय. धावसंख्या होती ती बिन बाद 1. स्वागत आणि सन्मान होतोय कालुराम भोईर यांचं. पुन्हा एकदा फोनलेनचा चेंडू ऑन साइडचा अतिशय चांगला फटका, मात्र काय कमालीचं शतक्षण आपण पाहिलं. जैन याच्या माध्यमातून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. त्यानंतर 3 स्टार मूवीज क्लीन अँड क्लिअर टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून नेहमीच स्पर्धेमधून पोहोचवलं जातं, 3 स्टार मूवीजचे प्रोप्रायटर किशोर म्हात्रे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया आपण स्वागत आणि सन्मान. 3 स्टार मूवीजचे प्रोप्रायटर आणि गंगामाता गोंदिवली संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर किशोर म्हात्रे यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. अतिशय चांगला फटका, उत्तम फटका, दर्जेदार फटका, मात्र मिळतील 2 धावा. या 2 धावाने समित्र संघ धावसंख्या 4 वर पोहोचते. चेंडू बॅटची आउटसाइड एज घेतोय, चेंडू जातोय फर्स्ट गलीमधून ट्रॅव्हल झाला होता, मार्गस्थ झाला होता. शॉट थर्डमॅनला चेंडू अडवला जातो, मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्याकडे पुढे सकते 5. बघा सामन्यामध्ये कमबॅक वाचायचे, एक दुःख से कुछ काम चलने वाला नहीं. यहाँ पर अटॅक करावा लागेल, अग्रेसिव्ह क्रिकेट खेळावं लागेल, दे दनादन. आता मात्र ऑन साइडचा चांगला फटका आहे, शतरक्षक देखील दक्ष आहे, मिळतील फक्त एक धाव. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील आहे. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते, धावसंख्या होती ती 7. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर, धावसंख्या ती 7. 74 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य आहे.
इनसाइडचा फटका देखील चांगला आहे. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार सर्वेक्षाच्या बॅट मधून चौकार येतो. चौकार संख्या धावसंख्या 4 ने पुढे सकते ती 11. 74 धावांचं लक्ष्य आणि आव्हानाचा पाठलाग करताना आपण पाहतोय सलामी जोडी सकाराम आणि सरस. तर सरस याला देखील आपल्या नावाप्रमाणे सरस फलंदाजी करावी लागेल. संघामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठी पार्टनरशिप देखील फार महत्वाची आहे. मोठी भागीदारी देखील फार महत्वाची आहे. बघूया जे चेंडू कुठून ट्रॅव्हल झाले. पंच लेग बाईचा इशारा करतात. शॉट फाईनला चेंडू गेला होता म्हणजे ते फक्त आणि फक्त एकच धाव आहे. धावसंख्या षटक क्रमांक पहिला संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 12. तर ऐकूया पुढील 3 षटकांवर कशा प्रकारचा खेळ होतोय. तर निश्चितच मित्रांनो पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 12 धावा प्रथम कुमार चाविंद्र संघाने बनवलेले आहेत. आणि निश्चितच यानंतर आपण एक पद्माकर चौधरी साहेबांची देण सोनादेवी 40+ टेमगर संघाच्या माध्यमातून पाहणार आहोत. संस्थापक अध्यक्ष चषक 2022 या स्पर्धेचा कालावधी आहे 13/2/2022 ते 15/2/2022 आणि या स्पर्धेमध्ये या संघांना इच्छुक संघांना भाग घ्यायचा असेल त्यांनी सोनादेवी टेमगार या संघाशी लगेच कॉन्टॅक्ट करायचे. कालराम भोईर इथे उपस्थित आहेत आणि सन्माननीय संघटनेचे माजी अध्यक्ष पद्माकर चौधरी साहेब देखील इथे उपस्थित आहेत. युवा सेना शहर प्रमुख भिवंडी पूर्व संचालित संस्थापक अध्यक्ष 2022 या क्रिकेट स्पर्धेची देण आपण पाहणार आहोत. पद्माकर मधुकर चौधरी साहेबांच्या माध्यमातून रविवार दिनांक 13/2/2022 ते मंगळवार दिनांक 15/2/2022 हा स्पर्धेचा कालावधी आहे. तरी इच्छुक संघांना भाग घ्यायचा असेल त्यांनी सोनादेवी टेमगार 40+ संघटनेशी लगेच संपर्क साधायचे. कालराम भोईर असतील आपले पद्माकर चौधरी साहेब असतील यांच्याशी कॉन्टॅक्ट करून लगेच आपल्या संघाची नोंदणी करायची आणि प्रवेश आणि मंडळाची तब्बल 250वी स्पर्धा आहे आणि कुंदन पाटील साहेबांनी बक्षीस देखील जाहीर केले 11,000 रुपये. प्रथम विजेता संघ ठरेल त्या संघासाठी कुंदन पाटील साहेबांकडून 11,000 रुपयाची वैयक्तिक ही रोख रक्कम देखील दिली जाणार आहे. कारण की संघटनेची 250वी ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. धन्यवाद. धावसंख्या 14 झालेली आहे. येथे राऊंड द विकेटनी गोलंदाज संतोष गोलंदाजी करताना निश्चितच फलंदाजी खूप चांगली अष्टविनायक ठाकूरबार संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. जैन यांनी 26, श्रीनाथ यांनी 5, गणेश यांनी 14 आणि संतोष यांनी 24 नाबाद धावा. अजून एक निर्धाव चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय संतोषांच्या माध्यमातून. येथे राम पाटील यांच्या बॅट मधून येतोय एक उत्तुंग षटकार. निश्चितच राम पाटील क्रमांक 3 वर आलेले आहेत आणि ते षटकार टोकल्याने षटकारांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14+6 20. तर अगदी निश्चितच A1 जोडी जय हनुमान भोलेनाथ
सरवलीपाडा संघाची रवी सेठ भोईर आणि बालाराम भोईर यांनी आयोजन कमिटीला आणि अष्टविनायक ठाकूरबारा संघाला लाईक केलेले शुभेच्छा दिले, धन्यवाद. रवी शेठ भोईर, एवन जोडी बालाराम भोईर आणि रवी भोईर. जय भोलेनाथ सरवली पाडा संघाचे अष्टपैलू खेळाडू यांनी जयान मन सरवली जय भोलेनाथ सरवली पाडा संघाची एवन जोडी आहे आणि त्यांनी जयान मान सारंगाव संघाचं तसंच अष्टविनायक ठाकूरबारा संघाचं देखील कौतुक केले, धन्यवाद. चौऱ्याहत्तर धावा बनवायचे आहेत आणि अगदी 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती 21. वेलकम गुणेश. चालू सामन्यातून विजयी संघ गावदेवी पिंपळगार या संघाबरोबर आजच्या स्पर्धेच्या शेवटच्या आणि अंतिम 4थ्या दिवसातून दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना खेळेल. आज संदेश ठाकरे यांना आपण सीमारेषा लगत पाहतोय. वायडीचे लॉंग ऑफ आणि यष्टीरक्षक मला वाटतं विजेंद्र ठाकरे आहेत संघाचे करता धरता. कबीरदादा ठाकरे हे देखील मला वाटतं प्ले 11 मध्ये नाही आहेत सध्या काही कारणास्तव. गोलंदाज गणेश लॉंग रन अप ओव्हर द विकेट नी स्केअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेकडे ऑन दी कार्पेट. चेंडूला उचललाय, एकच धाव. राम पाटील खेळते 3 चेंडूंशी 8 वर, 1 षटकार आलेला आहे तर सकाराम खेळते 4 वर. एकूण धावा 22. गती परिवर्तन, थोडीशी बोटांची जादू इथे दाखवलेली आहे. स्विंग अँड मिस. चांगला चेंडू हाताळला होता. आज पूर्णपणे अष्टविनायक ठाकूरबारा संघ चार्ज झालेला आहे. काय फलंदाजी केलेली आहे, अगदी तुफानी फलंदाजी. तब्बल 73 धावा मला वाटतं स्पर्धेची उच्चांक धावसंख्या अष्टविनायक ठाकूरबारा संघाच्या फलकावर. या इथे चेंडूला उडवलाय, बघूया कव कॉर्नरनी वाईडीचे लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू 1 बाउन्स चौकार. चौकारांनी धावसंख्या झाली ती 27 धावा. आज कुठेतरी गोलंदाजी देखील थोडीशी माघारी पाहायला मिळाली. प्रथम कुमार चाविंद्रा गुरुयांनी पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. सरस यांनी 17, राम पाटील यांनी 18 आणि संदीप यांनी 20. अगदी 16 पेक्षा जास्त धावा नंतरच्या गोलंदाजांनी देखील दिलेली आहेत. म्हणजे फलंदाजी अगदी चांगली पाहायला मिळाली ठाकूरबारा संघाकडून. या त्या ऑन साइडला फटका खेळलेत, अप्रतिम सुरेख टायमिंग. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. वेलकम सुनील दादा पाटील, जयानमान सारंगाव संघाचे करता धरता आणि या स्पर्धेसाठी खरोखरच जयानमान सारंगाव संघाच्या सर्वच खेळाडूंनी अपार मेहनत घेतलेली आहे. फुलाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जयानमान सारंगाव 40+ संघाने अगदी भव्य आणि दिव्य अशा क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. धावसंख्या जाऊन पोचली ती 33 वर. गती कमी केली होती, अगदी गतीने बीट केलं होतं फलंदाज राम पाटील यांना. गणेश ठाकरे याच्याकडे देखील खूप दांडगा अनुभव आहे. भरपूर सामने केलेले आहे अष्टविनायक ठाकूरबारा 40+ संघाच्या माध्यमातून. पुढील चेंडू या इथे चेंडूला उडवलाय, बघूया अजून एक येईल. राम पाटील यांच्या बॅट मधून षटकार. काय फलंदाजी. मला वाटतं ज्या धावा दिल्या होत्या राम पाटील यांनी 18, अगदी 2 षटकार आणि ते फलंदाजीतून त्यांनी 2 षटकार मात्र ते गणेश ठाकरेच्या गोलंदाजीवर वसूल केले आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. चांगली फलंदाजी. अगदी आतापर्यंत आपण विचार केला राम पाटील यांच्या फलंदाजीचा तर तब्बल 24 धावा आलेल्या बघा. 3 षटकार, 1 चौकार आणि 2 सिंगल. अगदी
दिल्या त्याच्यापेक्षा जास्त वसूल केलेली आहेत. मात्र संघाला अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. धावसंख्या झाली ती 39 धावा झाली आहेत. 74 धावांचं लक्ष आहे. 6 मध्ये अजूनही 36 धावा आहेत. म्हणजे बघा 6च्या 6 33 बनवायचे आहेत. म्हणजे इथे षटकारांचा व्यापारी बनावा लागेल. फलंदाज सकाराम आहे ना. गोलंदाज येतील विजेंद्र ठाकरे. लेफ्ट आर्म ओव्हरचा मार आणि पहिल्याच चेंडूवर अगदी स्ट्राईक रोटेट केलेली आहे. सकाराम या फलंदाजांनी आपले सहकारी खेळाडू राम पाटील यांना संधी दिलेली आहे. अगदी 7 चेंडू मध्ये 24 धावा, 3 षटकार, 1 चौकार आणि 2 सिंगल, 1 डॉट. या इथे विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू एष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय निर्धावच्या स्वरूपात. विजेंद्र ठाकरे संघाचे कर्ता धरतायत. अष्टविनायक ठाकूरबाडा, अगदी दत्तात्रय देखील असतील. विष्णू ठाकरे आमचे परममित्र. चांगली खेळली आज त्यांच्या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे चेंडू बघूया. लॉंग स्टॉप जातोय डीप थर्डमॅन आणि फाईनली रिझन कडे चेंडू अडवलाय. कुठल्याही प्रकारची धाव घेतली गेलेली नाहीये आणि आता जवळजवळ पराभव वाटेलाय प्रथम कुमार चाविंद्रा संघाचा. अगदी चांगली फलंदाजी त्यानंतर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. येथे फुलटॉस चेंडूला केलेत. बघूया वाईडिश लॉंग ऑफ वर संदेश ठाकरे चेंडूला उचलतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये आणि अगदी आज सामना जवळजवळ प्रथम कुमार चाविंद्रा संघाने सोडलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आता फक्त आणि फक्त सामन्याची उपचारित शिल्लक आहे. हा चेंडू फुलटॉस बघूया. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा पार. पंच सुरेश गरज सरांचा इशारा चौकार. चौकारांनी धावसंख्या झाली ती 4 44 धावा झाली आहेत 23 चेंडू मध्ये. म्हणजे या सामन्याचा या डावाचा शेवटचा आणि अंतिम चेंडू विजेंद्र ठाकरे राम पाटील यांच्यासाठी. आणि ह्या इथे हा चेंडू देखील जाईल मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. अगदी राम पाटील यांनी फलंदाजी केली मात्र प्रयत्न अपुरे ठरले. प्रयत्न केलेत आपल्याला सेल्यूट आहे. अगदी हरलात तरी मात्र प्रयत्न चांगले पाहायला मिळाले राम पाटील यांच्याकडून. अडलक प्रथम कुमार चाविंद्रा, राम पाटील, ऑल टीम. तर अभिनंदन अष्टविनायक ठाकूरबाडा, अभिनंदन विजेंद्र ठाकरे, अभिनंदन ऑल टीम. आणि निश्चितच धीरजी म्हात्रे, किशोर म्हात्रे, 3 स्टार मूवीज